पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। राज्यातील सुमारे 71 लाख शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी पुढे आली आहे। आताच पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली। त्यांनी सांगितलं की निधी वाटपाची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू करण्यात आली आहे। म्हणजेच जे शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी आता ठोस पाऊल उचललं गेलं आहे। आता बघा, 2022 ते 2024 या कालावधीत अनेकांना पीक विम्याची रक्कम मिळाली नव्हती। त्यातच सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं होतं। अनेकांच्या खात्यात अतिवृष्टीची मदत अजून जमा झालेली नव्हती। हीच चिंता लक्षात घेऊन सरकारने पुढाकार घेतला। मुख्यमंत्री म्हणाले, जे शेतकरी अद्याप या सर्व लाभांपासून वंचित आहेत त्यांच्या बँक खात्यात रक्कम थेट जमा केली जाणार आहे आणि विशेष म्हणजे ही रक्कम आज खात्यात जमा होणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक दिलासा पोहोचणार आहे। कल्पना करा, कित्येक दिवस वाट पाहणाऱ्या कुटुंबांसाठी ही बातमी किती महत्त्वाची आहे। त्यामुळे आता अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आशेची झलक दिसू लागली आहे। आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे का, आज अगदी ठरलेल्या वेळेला दुपारी 1 वाजता ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, अशी स्पष्ट घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। यामध्ये एकही शेतकरी वंचित राहणार नाही असं ठामपणे सांगितलं गेलं। सरसकट सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात याच वेळेला पैसे जमा होतील। आता तुम्हाला माहित आहे, गेल्या काही दिवसांपासून आज मिळतील उद्या मिळतील अशा चर्चा सुरू होत्या, पण यावेळी थेट पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती देण्यात आली। कारण शेतकरी खूप दिवसांपासून वाट बघत होते। त्या प्रतीक्षेला पूर्णविराम देण्यासाठीच ही ठोस माहिती आणि वेळ जाहीर करण्यात आली। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2022 ते 2025 या कालावधीत पीक विम्याची रक्कम बराच काळ प्रलंबित होती। केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर सुद्धा काही रक्कम राज्य पातळीवर अडकली होती। त्यामध्ये हेक्टरी 24,000 रुपयांचा पीक विमा समाविष्ट आहे। आता ही थकीत रक्कम सुद्धा आज दुपारी 1 वाजता खात्यात जमा होणार आहे। यासोबतच सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांसाठी मागील आठवड्यात तब्बल 32,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। म्हणजेच पीक विमा आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत दोन्ही एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल। एकंदरीत पाहिलं तरी फक्त घोषणा नाही तर ठरलेल्या वेळेत होणारं थेट वितरण आहे। त्यामुळे आता अनेक शेतकरी कुटुंबांसाठी ही दिवाळी खरंच दिलासा देणारी ठरणार आहे। आता सगळं एकदम स्पष्ट करून सांगतो, सप्टेंबरमधल्या अतिवृष्टीमुळे ज्यांचं नुकसान झालं त्यांना हेक्टरी 21,000 रुपयांची मदत आणि त्यासोबतच पीक विम्याचे आणखी 24,000 रुपये असे एकूण तब्बल 45,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। ही मंजुरी आज झालेल्या पत्रकार परिषदेत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली। अनेकांनी मोठ्या अपेक्षेने पीक विमा आणि अतिवृष्टीची वाट पाहिली होती। काहींच्या डोळ्यात अक्षरशः पाणी होतं। नुकसान, कर्ज, घरची जबाबदारी सगळं डोक्यावर होतं। त्या पार्श्वभूमीवर ही मदत नक्कीच दिलासा देणारी बातमी आहे। पण तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल की गेले 2 आठवडे सगळीकडे चर्चा होती, आज येतील उद्या येतील असं सांगितलं जात होतं, तरीसुद्धा पैसे खात्यात का दिसत नव्हते? हा प्रश्न पत्रकारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला। यावर त्यांनी स्पष्ट केलं की ही रक्कम डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने दिली जात आहे। या प्रक्रियेमध्ये निधी थेट खात्यात वर्ग केला जातो, पण सर्व तपासणी आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करताना थोडा वेळ लागतो। त्यामुळे रक्कम टप्प्याटप्प्याने आणि काहीशी संथगतीने जमा होते। म्हणजेच उशीर झाला पण प्रक्रिया सुरू होती आणि आता ठरलेल्या वेळेनुसार सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे वाट पाहणाऱ्यांसाठी हा खरोखरच दिलासा देणारा क्षण ठरणार आहे। आता उशीर का झाला याचं कारण सुद्धा समोर आलं। आपल्या राज्यात 36 जिल्हे आहेत, त्यापैकी आतापर्यंत फक्त 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीची मदत आणि पीक विम्याची रक्कम जमा झाली होती। म्हणजे काम सुरू होतं पण टप्प्याटप्प्याने चालू होतं। त्यामुळे काहींना पैसे दिसले तर काही अजूनही प्रतीक्षेत होते। आता उरलेले 22 जिल्हे बाकी आहेत। त्याबद्दल स्पष्ट सांगण्यात आलं आहे की 2 दिवसात पूर्ण वितरण केलं जाणार आहे। मंगळवारी 14 जिल्ह्यांमध्ये आणि बुधवारी उर्वरित 22 जिल्ह्यांमध्ये रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल। आणि हो, ही केवळ अफवा नाही, कारण अनेकदा आज येतील उद्या येतील असं ऐकायला मिळतं, त्यामुळे गोंधळ होणं स्वाभाविक आहे। पण यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पत्रकार परिषदेत ठराविक तारीख आणि वेळ जाहीर केली। 10 फेब्रुवारी मंगळवारी दुपारी 1 वाजता पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू होईल। एकूण सुमारे 71 लाख शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचवण्याचा उद्देश आहे। आता प्रश्न उरतो, नेमके कोणते 14 जिल्हे पहिल्या टप्प्यात आहेत? याबद्दल सविस्तर माहिती जाहीर करण्यात आली। त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तो पहिल्या टप्प्यात आहे का दुसऱ्या हे तपासून घ्या, कारण या 2 दिवसातच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, नेमकं कोणाला किती रक्कम मिळणार? 21,000 जमा होतील का 24,000? हे नीट समजून घ्या। म्हणूनच पुढची 2 मिनिटं लक्ष देऊन व्हिडिओ बघा।
सरकारकडून स्पष्ट संकेत देण्यात आले की शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी आनंदाची व्हावी यासाठी विशेष निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी हेक्टरी 21,000 रुपये आणि पीक विम्याचे आणखी 24,000 रुपये अशा प्रकारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 45,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा होऊ शकते. म्हणजेच नुकसान भरपाई आणि पीक विमा दोन्हीचा लाभ एकत्र दिला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की 10 फेब्रुवारी दुपारी 1 वाजता वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. पहिल्या टप्प्यात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होईल. एकूण सुमारे 71 लाख शेतकरी या निर्णयामुळे लाभार्थी ठरणार आहेत असा विश्वास व्यक्त करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून अनेक कुटुंब प्रतीक्षेत होते. कधी येणार मदत हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. त्यामुळेच आता ठराविक तारीख आणि वेळ जाहीर करून स्पष्ट संदेश देण्यात आला. डीबीटी पद्धतीने थेट बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याने प्रक्रिया सुरू होताच टप्प्याटप्प्याने रक्कम दिसू लागेल. म्हणून लक्षात ठेवा, बुधवारी 10 फेब्रुवारी दुपारी 1 वाजेपासून वितरणाला सुरुवात होईल. तुमचं पात्रत्व, जमीन क्षेत्र आणि नुकसान यानुसार 21,000 किंवा 24,000 रुपयांचा लाभ खात्यात जमा होऊ शकतो. त्यामुळे अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवा आणि अफवांवर बिलकुल विश्वास ठेवू नका. आता पुढचं सगळ्यात महत्त्वाचं अपडेट आहे का? पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आणि सोमवारी या जिल्ह्यांमध्ये वितरणाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्ही या 14 जिल्ह्यांपैकी असाल तर तयार राहा, कारण नेमका कोणाला लाभ मिळणार, कोणाला 21,000 रुपये आणि कोणाला 24,000 रुपये मिळणार हे सगळं पात्रतेनुसार ठरणार आहे. मागच्या आठवड्यात या 14 जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली होती, पण अजूनही काही जण बाकी होते. त्यामुळे संपूर्ण आढावा घेण्यात आला. कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून कृषी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या की एकाही पात्र शेतकऱ्याला वंचित ठेवायचं नाही. आता विशेष म्हणजे केंद्र सरकारकडून मंजूर झालेला पीक विमा राज्याकडे आला आहे. तो निधी थांबवून ठेवू नका, तात्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा असे आदेश देण्यात आले. त्यामुळे 2022 ते 25 या कालावधीत ज्यांनी पीक विमा भरला त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. आता 21,000 आणि 24,000 हे कसं ठरणार? जर तुमचं नाव अतिवृष्टीच्या नुकसानीच्या यादीत असेल आणि त्यासोबत पीक विम्याचा हक्कही असेल तर दोन्ही मिळून 45,000 रुपयांपर्यंतचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. फक्त एका योजनेत पात्र असाल तर 21,000 रुपये मिळू शकतात. म्हणजे तुमची परिस्थिती आणि नोंदी यावर सगळं अवलंबून आहे. म्हणून तुमची कागदपत्र, अर्जाची स्थिती आणि जिल्ह्याची यादी तपासा, कारण पहिल्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांसाठी मंगळवार खूप महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्ही 2022 पासून 2025 पर्यंत पीक विमा भरला असेल तर खरंच ही तुमच्यासाठी मोठी संधी ठरू शकते. आता पुढची महत्त्वाची अपडेट नीट लक्ष देऊ नये का? जर तुमचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल आणि त्यासोबत तुम्ही पीक विमाही भरला असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे, कारण पहिल्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांची अधिकृत यादी तयार करण्यात आली. ही यादी राज्य सरकारने मंगळवारी होणाऱ्या वितरणासाठी बँकांना देऊन टाकली आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ही यादी वाचून दाखवली. विशेष म्हणजे जे शेतकरी आतापर्यंत पीक विमा किंवा अतिवृष्टी मदतीपासून वंचित राहिले होते त्यांची नव्याने छाननी करून स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. आणि या वितरणासाठी तब्बल 1205 कोटी रुपये बँकांकडे वर्ग करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. म्हणजे निधी तयार आहे. आता थेट खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या टप्प्यात पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही अतिरिक्त प्रतीक्षेची गरज नाही असा स्पष्ट संदेश देण्यात आला. त्यामुळे तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यांमध्ये आहे का हे नक्की तपासून बघा. काहींना आधीच पैसे मिळालेत, काहींना कमी रक्कम मिळाली आहे, तर काहींना अजून काहीच मिळालेलं नाही. अशा सगळ्या प्रकरणांचा आढावा घेऊनच ही नवीन यादी तयार करण्यात आली आहे. अनेक तक्रारी येत होत्या, शेजाऱ्यांच्या खात्यात पैसे आले पण आमचं खातं रिकाम आहे. यावर उत्तर देताना सांगण्यात आलं की डीबीटी प्रक्रियेमुळे वेळ लागत होता. म्हणूनच आता बँकांच्या माध्यमातून थेट वितरणाचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून गती वाढेल. आणि लक्षात ठेवा, मंगळवारी 10 फेब्रुवारी दुपारी 1 वाजेपासून 14 जिल्ह्यांमध्ये याच वेळेपासून वितरण सुरू होईल. त्यामुळे तुमचा जिल्हा त्या यादीत आहे का आणि तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे का हे नक्की तपासा. या घोषणेमुळे अनेक शेतकऱ्यांचा ताण नक्कीच कमी झाला असेल, कारण आता तारीख, वेळ आणि निधी तिन्ही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. जे शेतकरी गेल्या काही दिवसांपासून टेन्शनमध्ये होते, सतत खातं तपासत होते, कधी पैसे जमा होणार असा प्रश्न करत होते, त्यांच्यासाठी थोडा तरी दिलासा मिळाला आहे. जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. फक्त मंगळवारी 10 फेब्रुवारी दुपारी 1 वाजेपर्यंत थांबा. साधारणतः 1 नंतरच टप्प्याटप्प्याने रक्कम खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल आणि रात्री 10 वाजेपर्यंत पहिल्या 14 जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. आता नेमकं कोणाला किती पैसे मिळणार? जर तुम्ही 2022 ते 25 या कालावधीत पीक विमा भरला असेल तर तुम्हाला हेक्टरी 24,000 रुपयाचा विमा मिळू शकतो. आणि जर सप्टेंबरमधील अतिवृष्टीत तुमचं नुकसान झालं असेल तर त्या नुकसान भरपाईचे 21,000 रुपये वेगळे मिळतील. म्हणजे पात्रतेनुसार एकूण 45,000 रुपयांपर्यंतची रक्कम खात्यात जमा होऊ शकते. गेल्या काही दिवसात परिस्थिती तापली होती. एका कार्यक्रमासाठी जात असताना काही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. सरळ कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारले, मंजूर रक्कम सांगता
पण आमच्या खात्यात अजून शून्य का, हा रोखठोक सवाल केला. कारण 32,000 कोटी रुपये मंजूर झाल्याचं सांगितलं जात होतं, पण सर्वांच्या खात्यात पैसे दिसत नव्हते. यावर स्पष्टीकरण देताना कृषी मंत्र्यांनी सांगितलं की गेल्या आठवड्यापासून वितरण सुरू झालेलं आहे, पण आतापर्यंत फक्त 14 जिल्ह्यांमध्येच प्रक्रिया पूर्ण झाली. उरलेले 22 जिल्हे बाकी होते. त्यामुळेच स्पष्ट आदेश देण्यात आले. मंगळवार आणि बुधवार या 2 दिवसात कोणत्याही परिस्थितीत उर्वरित जिल्ह्यांमध्ये वितरण पूर्ण करा. थोडक्यात काय तर आता तारीख आणि वेळ दोन्ही निश्चित आहे. त्यामुळे अफवांपेक्षा अधिकृत माहितीकडे लक्ष द्या. मंगळवारी दुपारी 1 नंतर तुमचं बँक खातं नक्की तपासा. जर तुम्ही पात्र असाल तर रक्कम दिसायला सुरुवात होईल. चला तर मग मित्रांनो, आता थेट मुद्द्यावर येऊया. सरकारकडून अधिकृतपणे जाहीर झालेल्या पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी समोर आली. ही अंतिम यादी असल्याचं सांगितलं गेलं. त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे नीट तपासा. सर्वात पहिला जिल्हा जाहीर करण्यात आला तो आहे अहमदनगर जिल्हा. या जिल्ह्यातील काही भागांमध्ये आधीच रक्कम जमा झाली होती, पण काही तालुके अजूनही बाकी होते. त्या उर्वरित भागांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली. विशेषतः राहुरी, श्रीरामपूर या तालुक्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांना ना पीक विमा मिळाला होता ना अतिवृष्टीची मदत. त्यामुळे या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना आता थेट 45,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. म्हणजे 24,000चा पीक विमा आणि 21,000 अतिवृष्टीची मदत, असे मिळून 45,000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. याशिवाय कोपरगाव, पारनेर या भागांमध्ये जे शेतकरी आतापर्यंत वंचित राहिले होते त्यांना देखील दोन्ही योजनांचा लाभ मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. म्हणजे या भागातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 45,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा होऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे ही यादी अधिकृतरित्या वाचून दाखवण्यात आली आहे आणि त्यानुसार संबंधित बँकांना जिल्हानिहाय माहिती देण्यात आली. म्हणजेच वितरण ठराविक जिल्हे आणि ठराविक लाभार्थ्यानुसारच होणार आहे. आता पुढचा जिल्हा कोणता आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं. त्यामुळे 2 मिनिटं काढा, शांतपणे संपूर्ण यादी आहे का आणि तुमचं नाव किंवा तुमचा तालुका यात आहे का ते नक्की तपासा. कारण याच यादीवर आधारित पहिल्या टप्प्यातील वितरण होणार आहे. जालना जिल्ह्यातील अनेक शेतकरी खूप दिवसांपासून वाट पाहत होते. त्यांच्यासाठी खास निधी मंजूर करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. जवळपास 65 कोटी रुपयांचा निधी या जिल्ह्यासाठी राखीव ठेवण्यात आला. आता कोणते कोणते तालुके यामध्ये आहेत तर बाळापूर, पातूर, बार्शी टाकळी आणि मूर्तिजापूर या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. जर तुम्ही या भागातील कुठल्याही तालुक्यात असाल, पीक विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र असाल तर तुम्हाला एकतरी 45,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. आता पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये आधीच वितरण झालं होतं, पण आता उर्वरित 4 तालुक्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला. ते तालुके म्हणजे करवीर, गडहिंग्लज, कागल, पन्हाळा आणि शाहूवाडी. या भागातील जे शेतकरी अजूनही पीक विमा किंवा अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित होते त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले. आज दुपारी 1 वाजेपासून रक्कम जमा करायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुमचा तालुका या यादीमध्ये आहे का हे तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता अत्यंत महत्त्वाचा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी. इथे परिस्थिती थोडी वेगळी होती. आतापर्यंत फक्त साधारणपणे 35% शेतकऱ्यांच्या खात्यातच रक्कम जमा झाली होती. उरलेले 65% शेतकरी अक्षरशः प्रतीक्षेत होते. अनेक जण खातं तपासत बसले होते. त्यामुळे नागपूरसाठी वेगळा निधी मंजूर करण्यात आला. जवळपास 98 कोटी रुपये या जिल्ह्यासाठी राखीव ठेवण्यात आले. आता कोणत्या कोणत्या भागांना या जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहेत ते सुद्धा तुम्ही लक्ष देऊ नये का. सगळ्यात आधी लाभ मिळेल तो नागपूर शहर परिसरातील पात्र शेतकऱ्यांना. त्यानंतर काटोल, उमरेड, सावनेर आणि हिंगणा या सर्व तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि अतिवृष्टीची मदत जमा करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले. पात्रतेनुसार 45,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. 21,000 पीक विमा आणि 24,000 अतिवृष्टीची मदत. आणि वेळ लक्षात घ्या, आज दुपारी 1 वाजेपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम दिसायला सुरुवात होईल. त्यानंतरचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा. नंदुरबारमध्ये मागील आठवड्यात काही मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि अतिवृष्टीची रक्कम जमा करण्यात आली, पण सगळ्यापर्यंत निधी पोहोचलेला नव्हता. त्यामुळे उर्वरित तालुक्यांचा समावेश या टप्प्यात करण्यात आला. यामध्ये शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा हे तालुके समाविष्ट करण्यात आले. जर तुम्ही या भागांमध्ये राहत असाल आणि तुमचं बँक खातं आधारची लिंक असेल, KYC पूर्ण असेल तर तुम्ही पात्र ठरू शकता. अगदी KYC नसेल तर फार्मर ID कार्ड असल्यासही लाभ देण्यास मान्यता देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील जे शेतकरी आतापर्यंत प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी आता मार्ग मोकळा झाला आहे. आता पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील शेतकरी खूप दिवसापासून वाट बघत होते. त्यामुळे या जिल्ह्याचं नाव विशेष उल्लेखाने घेण्यात आलं आहे. सर्वात आधी गंगाखेड आणि जिंतूर या 2 तालुक्यांसाठी जवळपास 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. जर तुम्ही या 2 तालुक्यांपैकी असाल तर तुमचं खातं नक्की तपासा. यानंतर आहे पाथरी आणि मानवत या तालुक्यांसाठी सुमारे 26 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. आता या भागातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि अतिवृष्टीची रक्कम जमा करण्यात आली. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, तुमचा जिल्हा यादीत आहे का हे नीट तपासा. कारण निधी जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय वाटप केला जात आहे.
मंगळवारपासून प्रक्रिया सुरू होणार असल्याने तुमचं बँक खातं आणि कागदपत्रांची स्थिती एकदा तपासून बघा. जर तुम्ही 2022 ते 25 या कालावधीत पीक विमा भरला असेल, त्यासोबत सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल, तर या दोन्ही योजनांचा मिळून हेक्टरी 45,000 रुपयांपर्यंतचा लाभ तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो. विम्याचे 24,000, अतिवृष्टीच्या मदतीचे 21,000. आता पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा. आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण आणि गुहागर या तालुक्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या हप्त्यासाठी 31 कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला आणि टप्प्याटप्प्याने आज दुपारी 1 वाजेपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि अतिवृष्टीची मदत जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. आता रत्नागिरी जिल्ह्यातीलच दापोली आणि खेड या भागातील प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्यांच्या खात्यातही लवकर मदतीची रक्कम जमा केली जात आहे. 2022 ते 25 या तिन्ही वर्षांचा पीक विमा तसेच अतिवृष्टीची मदत बँक खात्यात दिली जाणार आहे. म्हणून जर तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील असाल तर तुमचा तालुका कोणत्या गटात येतो हे एकदा नक्की तपासा, कारण निधी मंजूर झाला आहे आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आता शेवटची पण अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ज्या शेतकऱ्यांनी EKYC पूर्ण केली आहे त्यांच्या खात्यात रक्कम तुलनेने लवकर जमा होऊ शकते. त्यामुळे तुमचं EKYC अपडेट आहे का नाही हे एकदा नक्की तपासा. आणि जरी KYC पूर्ण नसलं तरी तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तरी सुद्धा लाभ मिळण्याची शक्यता आहे असं स्पष्ट करण्यात आलं. पण तरीही सुरक्षिततेसाठी तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे एकदा खात्री करून घ्या, कारण पीक विमा आणि अतिवृष्टी मदत थेट खात्यातच जमा होणार आहे. म्हणजे आता बॉल तुमच्या कोर्टात आहे. कागदपत्र अपडेट ठेवा, खाते तपासा आणि मंगळवारी दुपारी 1 वाजेनंतर तुमचं बँक बॅलन्स नक्की चेक करा. अशाच प्रकारच्या अपडेट्स, सरकारी योजना आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या नियमित पाहायच्या असतील तर आमच्या माहिती योजनेच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.